भारत देश महासत्तेकडे वाटचाल करत असताना स्वच्छ भारत अभियान देशभर राबवलं जात आहे. महाराष्ट्रातील सांगली शहरातही सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेकडून विविध उपक्रम राबवण्यात येतात. मात्र कुपवाड MIDC परिसर अद्याप हागणदारीमुक्त झालेला नसल्याचं चित्र दिसून येतं. गेल्या 2 ते 3 वर्षात या परिसरात लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून शाळा महाविद्यालय तसेच MIDC कडे कामासाठी जाणाऱ्या कामगारांची वर्दळ येथे कायम असते. याशिवाय कुपवाड शहरातील आठवडी बाजारामुळे आजूबाजूच्या ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होते. तरी देखील महानगरपालिकेकडून अद्याप सार्वजनिक सुलभ शौचालयांची कोणतीही सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. सध्या महानगरपालिकेचे आयुक्त अतिक्रमण हटवण्याच्या मोहिमेत सक्रिय असले तरी नागरिकांच्या मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला. या पार्श्वभूमीवर कुपवाड परिसरातील बाजारपेठ, शाळा, महाविद्यालय व प्रमुख चौकांमध्ये सार्वजनिक शौचालय सुरू करावीत या मागणीसाठी 7 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11 वाजता रोहिदास चौक ते महानगरपालिका कार्यालय कुपवाड असा हलगी गाढव मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचं नेतृत्व प्रहार जनशक्ती युवक जिल्हाध्यक्ष ओम भोसले, मिरज तालुका प्रमुख पोपट माने, युवक अध्यक्ष राजू कदम, उपाध्यक्ष दत्ताभाऊ जगधने यांच्यासह धीरज कांबळे, मधुकर शेडबाळकर, सागर महारगुडे, तुषार चिंचकर, संजय सरक, विकास इरकर आदी पदाधिकाऱ्यांनी केलं. या मोर्चात असंख्य कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. दरम्यान या आंदोलनाला राष्ट्रीय दलित पॅंथर सेनेने जाहीर पाठिंबा दिला असून संबंधित प्रशासनाने या प्रश्नाची तातडीने दखल घ्यावी अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. आज आमचं आंदोलन हे सुलभ शौचालयासाठी आहे. कुपवाड महानगरपालिकेला गेल्या 1.5 महिन्यापासून आम्ही निवेदन देऊन पण त्यांनी काही कारवाई केली नाही, म्हणून आम्ही आज गाढव मोर्चा काढलं. यात आम्ही प्रहार पार्टी आणि प्रहार पक्ष आणि राष्ट्रीय दलित पॅंथर सेना हे दोन्ही एकत्र येऊन आज गाढव मोर्चा काढलेला आहे. ते गाढव मोर्चाच्या माध्यमातून आम्ही इथल्या आयुक्त साहेबांना निवेदन देऊन त्यांना कळवलेलं आहे की लवकरात लवकर शौचालय हे कुपवाड शहरामध्ये झालाच पाहिजे. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.